नमस्कार बहिणीनं. आज आलोय शेतात. धोंडवाडी शेतात आपल्या रानात आलोय. हे तुम्हाला सगळा पाठीमागं गहू दिसतोय बा. तर आलोय ह्या गावात कारण आम्ही तुम्हाला मागल्या 4 दिवसात सांगितलं होतं गव्हाला पाणी दिलंय. आता काय नाही त्याच्यावर आता हडकलंय पूर्ण बरं का. मग आज सासरे भाऊ म्हणलं होतं ह्यांना ही शेत माहिती नव्हतं कुठं आहे कुठं नाही ते. त्यांना म्हणलं चला तुम्हाला बी शेत म्हणजे इकडलं दाखवून येतो फिरून येऊया शेतातनं कसं आहे कसं नाही ते सगळं क्लिअर कट सगळीच आलोय बघा. आलोय. आज ज्योती पण आलीत, भाऊजी पण आलेत. पण ती जरा गाडी चाक त्यांच्या हा, पंक्चर झाल्यामुळे महागाई यायला किती. वेळ लागणार आहे त्यांना. सगळीच आज म्हणजे शेतात सगळ्याची दवड आहे फक्त येऊन जाऊन आता कोण राहिलंय थोरला भाऊ तेवढा राहिलाय कारण त्याला गाडी चालवाय बी येत नाही त्याला आणायला म्हणलं तर ती कुठं जायचं त्यामुळे त्याला काय आणलं नाही. तर आम्ही इकडे शेतात आलो आणि शेतातलं तुम्हाला त्या दिवशी तर आम्ही दाखवलंच होतं. आता तुम्हाला मी जरा समोरच्या कॅमेऱ्यातून दाखवतो बरं का. तर मित्रांनो आता तुम्हाला इथला पहिला मी आलतो त्यावेळेचा बांध दाखवतो बरं का. आता तुम्हाला इथनं तर दिसतंय सरळ ती लिंबाचा बुडका हे असं योगात झूम करून बघा तुम्हाला बांध कुठं आहे कसा दिसतोय. तर ही 2 काकऱ्या ही जी तुम्हाला दिसते ते ना ही 2 काकऱ्या आपल्यात दाबलेल्या आहेत. वरल्यातनं आणि खाल्ल्यातनं म्हणलं तर त्या दुसऱ्या 2 नंबर प्लॉटमध्ये 1 काकरी दाबली आणि ह्या लास्ट प्लॉटमध्ये 2 काकऱ्या दाबल्या त्या असं हिने आपलं हळूहळू रान पोखरायला चालू केलंय का तर आपलं कोण नाही ना कोण येत नाही तर कोण नाही येतच नाही त्यांना माहितच आहे. काय जर केलं तरी काय करत नाही ते. त्यामुळे त्यांनी आपलं दाबाय चालू केलंय. आता हे नाही नाही म्हणलं तर 4-5 फुटी गहू कसा पण होईल. ऐकत नाही 4 पोत्याला ही वर्षाची सालचंदी सहज निघून जाते. कशी पण निघून जाते. वरीस भर आणावं लागत नाही काय नाही. काय खाजं टाकायचंय का काय करायचं नुसतं पेरायचं नुसतं पाणीच द्यायचं. तर ह्या इथं पाण्याला बांध पडलाय. बांध असतो का नाही इथं बांध पडलाय. बांध म्हणून ठेवला नाही है ना. ही बांध कुठं त्याला सुद्धा बांध नाही. बोलणाऱ्याची तोंड दिसते ती बघून आपल्याला कुणाला बोलायचं नाही वाईट वागायचं. फक्त एवढं सांगायचं कुणाचं वाईट कुणीच करू नये. ही जे काय केलंय हे चांगलं नाही. भला त्यांचं असतं तर आम्ही असं केलं तर त्यांना बरं वाटलं असतं का. ही माणसं विचार करत नाही ती बरोबर त्यांचं कोण नाही. जे काय आपण करतोय बरोबर आहे का चुकीचं आहे का ह्याचा विचार करत नाही ती काय नाही ती फक्त काय करते ती तिचे काय असलं कृत्य करायचं. दुसऱ्याच्या रानातली स्वतःच्या रानातली दुसऱ्या रानात घाण टाकायची. बरं घाण टाकू द्या. घाणीला काही एक काडी लावलं तर ती जळूनच जाणार आहे. ती काय राहणार नाही. घाणीचं जाऊ द्या. घाणीचं पण काय विषय नाही. आपलं इथं बघायला कोण नसल्यामुळे हे असं केलंय. मग हा काय म्हणलं मी म्हणला भाऊजीला आपलं रान आहे आपण 4-8 दिवसाला चक्कर टाकायची. कळतंय ना बाबा आपल्या रानात कोण काय करतंय काय काय नाही. आपल्याला कसं कळणार सांगा. बघितल्याशिवाय आल्याशिवाय कसं कळणार आहे. ज्या वेळेस आपण सारखं येत जाईल त्यावेळेस आपल्या ह्या काय तर शेतात पिकवलेला गहू ती पाणी देतोय नाही कळतंय नाही. जोपर्यंत आपण येत नाही पहिलं कसं करायचो आम्ही कधी तर 6-7 महिन्यात नाही एखादा हेलपाटा घालायचो आणि जायचो. तेवढंच त्याला आल्यावर बोलायचो गावला तर नाही गावला तर मग फोन करून सांगायचो बाबा तू आमच्या रानात येऊ नको काय पेरू नको करू नको म्हणायचो. पण त्याची काही सवय गेली नाही. अहो रान तर कसलं आहे बघा या इकडं. ही रान खरं पण उजवायला आम्हाला इतकं चांगलं रान आहे. हा दोंडा म्हणून नाही कुठं आहे का इथं. कसं आहे सगळी अशी एकदम काळी मरोळची माती असली का सगळी. रान 1 नंबर आहे हो. रान 1 नंबर आहे. रानाला नाव ठेवायची जागा नाही बरं का. तिकडं आता कोण आलंय तर त्या रानाचा मालक झालाय. हा ती झालाय ती जी कुठं केलेलं आहे का नाही ज्या व्यक्तीनं त्याचा बाप आलाय. त्याचा बाप आला. त्या दिवशी तिचा बाप नव्हता आज त्याचा बाप आलाय बहिणीनं. खरं आजपर्यंत माझ्या आयुष्यात तर मी अशी माणसं बघितली नाही ती केसानं गळ कापणारी. इतकी भयंकर बेकार क्वालिटीची माणसं आहे ती. रक्त नुसतं असं सळसळ करतंय बहिणीनं. एवढा अन्याय करते ती का नाही. करू नका म्हणलं तर मुदाम करते ती. मुदाम असं वागते ती. त्या माणसांना काय करावं लागेल सांगा. आम्ही जवळपास इथून येऊन गेलोय. तिथून फोनवर फोन येते तर फोनवर गुढीत काय असेल ती मिटवून घ्या. आम्ही आधी गुढीतच केलतं काय असेल ती वैरवाद नको म्हणून शेना गप केलतं सगळ्याला ह्यांना भाऊजीला. पण ह्याने काय केलं माहिती आहे का. ह्याने आमचा केसानं गळा कापला. बरं कापू नका तर हे तुम्ही डोळ्यानं बघताय खोटं काय नाही ह्यात. जी काय आहे ते समोर डोळ्यानं दिसतंय. गहू किती हाय किती एकर आहे कसं आहे कसं नाही बांध कुठं कसा केलाय कसं नाही सगळं काय तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. खोटं काय सुद्धा नाही. फक्त
ह्याच्यावर का नाही होईल एवढा निर्णय लवकर घ्यावं असं माझी इच्छा आहे वर. पण आता काय हे करते काय नाही काय मला एवढं सांगा ना. आता नुसतं म्हणते तर थांब तुला कळेल जरा वेळ येऊ दे. तर ती मला तिथं आहे का आपण जाऊया. त्या दिवशी बाप लेख होता आज बाप आहे. तर ताई पण आमची आली बरं का, कारण सगळी फॅमिलीच पूर्ण आज आलोय. आणि हे आपल्या रानात इकडं सगळं फिगळ घाण वंडकं काय टाकले तेव्हा तुम्हाला इथनं दिसते. तर सगळं असं मालकं नसल्यावर कोणी पण झाडं फिडं काय पण काढून टाकले तेव्हा मोठलाट बुडकं तिथं आहेत. ही झाडं आहे ती यात काय 5-6 बाबळी जी आहे ती, बाकीचे काय बोराटे आहेत ते, चिलार आहे आणि पूर्ण घाण आहे. कारण का आपलं शेत आहे पण आपण इकडं कधी बघायला नाही. कारण तीच पहिलं आपण बघितलं असतं किंवा काय झालं असतं तर एवढं म्हणजे आलं नसतं. मग तुम्हाला ते दिलं का हे दिलंय ते बी दिलंय. पण असं नाही तुम्हाला काय मग बोलत आहे शूटिंग काढून बोलतो आम्ही. आमचा कुठे पॉईंट चुकलेला आहे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही जर का लागलं आमचा व्यवहार तुम्ही होती ना आम्हाला रान येत होती ना आमचा असून तुम्ही आम्हाला अडचणीत कशात आहे. आमच्या इथं यायला कोण नाही करायला कोण नाही इथं आमचा अब्बाई कोण नाही इतक्याला म्हणून आम्ही इथलं गाडीवर उचला तिथं कुठं आम्हाला घ्यायचं म्हणून आम्ही धडपडतोय. पण तुम्ही आम्हाला बघणार नाही आणलावर तिला सोडा नाही. तुम्हाला वाटायला हे काहीच करत नाही ती फुसक्या पडायची इथे असं समजू नका. अगं आपण काय करत नाही आपल्यातल्या माणसाने यांना सांगितल्यामुळे यांनी गैरफायदा घेतला. पण त्यांना माहित नाही आपला इसका कसा आहे ती. अहो, तुमच्या ध्यानात कसा नाही दर वाढवून ठेवला आणि पुन्हा एकदम नोटीस काढलं की तुमची सगळी गिरायक त्यांनी बुजवली. बुजवू दे गे हा. आणि जात नाही काय तेवढ्याच किमतीला रान तुम्हाला घालून दाखवतो. काय करणार आहे. अहो यांची घ्यायची ऐपत नव्हती आली ती बैठकीला. तेव्हा पण तुम्हाला आडवं अहो, बोललो. बैठक करणे इतकं सोपं नाही. बैठकीला नोटा त्यावेळेस एक व्यक्ती काय म्हणला होता माहिती आहे, तुमच्या बापान मला सही दिली नाही म्हणून मी तुमचं रान केलंय. असं जगात कुठला कायदा आहे की बाबा एक गट फोडायचा गट फोडायचं सही दिली नाही म्हणून त्याचं रान पिकवायचं. अहो काय येऊन करायचं आहे. आम्हाला पैसे दिले होते का सांगा बरं आम्ही कसं आम्हाला काय गरज आहे त्याची. अहो ज्याचं घेतलं ते ऐकून तुम्ही दिशा टाकून घ्या. ह्यासाठी काय बोलायचं गरज आहे तुमची. ह्यासाठी बोलायचं आम्हाला ह्यासाठी काय सुद्धा बोलायचं नाही. दिले होते का तुम्ही रीतीत मला आम्हाला तुम्ही नोटा दिले होते का ह्याच्या मग आम्ही तुमचं कसं सरळ करून देऊ. माझे हे पण घेतलं ते तर फुकट पासरीच ते घ्यायचं. सही दिलेस ते अंगठ्याचे 30 लुट फसवून सगळे यांचं चालत होतं. मग म्हातार काय बघा येत होतं काय आपलं. सगळा यांचा काळा बाजार असतो. खऱ्यातलं काय नाही. बाप लेखांनी नुसतं टोलवा टोलवीचं धंदे लावले तर लोक म्हणला बापानं नोटीस काढले आता बाप तू लेखानं नोटीस काढले म्हणजे ह्यांच्यात तर मेळ आहे का अजिबात ह्यांच्यात अहो, मेळ तुम्ही- नाही. अहो एकाच थाईलीचं चट्टपट्टा इथं ही बापल्या की एकाच विचारा जायचं घरी जाऊन बैठक करायची बोलायचं आणि परत त्याच्यावर कामकाज चालू करायचं. पण असल्या कामाला आम्ही काय भेट नाही. तुम्हाला काय करायचं ते घ्या करून. तुम्ही काढलं ना आम्ही त्या दिवशी पण हे थांब म्हणले